नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवला आहे चना मसाला. कसलंही वाटण करायची गरज नाही किंवा खूप जास्त मसाल्यांची सुद्धा गरज नाही. कुकरला एकदम 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हा चना मसाला बनवून तयार होतो. तर चला बनवूयात एकदम सोपा असा चना मसाला. त्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. तर सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी हरभरे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तर बघू शकता मस्त असा दुप्पट फुलला आहे. आता हे बाजूला ठेवून 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेऊयात. कांदे चिरून झाले की गॅसवर फ्राय पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. तर आता यामध्ये चिरून घेतलेले कांदे तळून घेऊयात. कांदा तळताना मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा चांगला तळून घेणार आहोत. तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये चना मसाला बनवणार असाल तर कांद्याचे प्रमाणसुद्धा वाढवू शकता. तर कांद्याला चांगला डार्क सोनेरी रंग आला की काढून घ्यायचा आहे. जसा आपण बिर्याणीसाठी कांदा फ्राय तळून घेतलेला कांदा हा गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊयात. तर आता काय करायचं आहे, एका कुकरमध्ये जो आपण हरभरा भिजत ठेवला होता तो घालून घेऊयात. त्यानंतर जो कांदा आपण तळून घेतला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट घालायची. सोबतच यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. एकदम बेसिक असे मसाले आहेत जे की इझिली घरामध्ये अवेलेबल होतात. तर सुरुवातीला 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे. सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत. तिखटाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता. त्यानंतर 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचे आणि 3 ते 4 तिखटवाली हिरवी मिरची घातलेली आहे. आता ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून जे तेल उरलं होतं त्यातलंच तेल यामध्ये घालायचं आहे. तर साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. तर थोडासा तर्रीवाला चणा मसाला आपण बनवणार आहोत म्हणून तेल थोडंसं जास्तच घातलं आहे. आता हे घातलेले सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घेऊयात. या स्टेपला तुम्ही थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता किंवा शेवटीसुद्धा घालू शकता. आता यामध्ये साधारणतः 2 वाट्या भरून इतकं पाणी घालायचं आहे. आता कुकरला झाकण लावून कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहेत. लो टू मीडियम हीटवर 5 शिट्ट्या इथे मी करून घेतलेल्या आहेत. कुकरनुसार तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो किंवा कमी अधिक शिट्ट्या लागू शकतात. तर शिट्ट्या करून कुकर थंड झाला की झाकण काढून बघूयात. एकदम छान असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि तरीसुद्धा एकदम भारी आलेली आहे. तर झाकण उघडल्यावर इतका मस्त असा सुगंध येतो या चना मसाल्याला. तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडी दाटसरच ठेवायची आहे. थंड झाल्यावर आणखी दाटसरपणा येतो याला. तर तयार चना मसाला हा गरम भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. जर कधी कमी मेहनत घ्यायची असेल किंवा झणझणीत आणि पटकन असं काही बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.